हॅलो एव्हरीवन. तर आज मी चालली आहे आमच्या शेतात. बघूया शेतात कुठल्या भाज्या लावलेल्या आहेत, अजून काय शेतातलं पीक आहे ते बघूया आणि जाऊया मस्त. तर इथं आरूचं चाललं खतरो के खिलाडीसारखं चालणं. मस्त आपण आता या बांधावरून जाणार आहोत तिकडच्या बाजूला. बघूया आता कसं स्टंट केला जातो ते. फायनली स्टंट करून शेतात पोचलो. टोमॅटो लावलेला आहे, सगळीकडं मस्त हिरवंगार आहे आणि छान वाटतंय शेतात आल्यावर. मस्त गार हवा आहे. इकडे बांधाच्या बाजूला म्हणजे बांधाच्या कडेला भाज्या लावलेल्या आहेत. शेपू, परत मुळा आहे, भेंडी लावलेली आहे, कांद्याची पात आहे. बांधाच्या कडेचा चांगला उपयोग केलेला आहे. मस्त वेस्ट होण्यापेक्षा मस्त भाज्या लावून काढल्या. इकडे टोमॅटो बांधणी चालू आहे आणि सध्या त्यांनी पण सुट्टी घेतली. आत्ता चाललो आम्ही घरी आणि आरूचं चाललंय फोटो काढू का नको काढू टोमॅटोमध्ये. सो फायनली चाललोय आम्ही घरी. तूर आणि नागलीच्या आपल्या घनदाट जंगलातनं आता रस्ता काढत परत एकदा स्टंट करायचा आहे आणि स्टंट करून आपल्याला नदीच्या त्या बाजूला पोचायचं आहे. सो लेट्स गो. जमलंय चढायला. वा वा मस्त. सो शेतातील बांधाने चाललोय घरी. मस्त इकडचा तिकडचा नजारा बघत बघत. सगळीकडे छान हिरवंगार आहे. बाकीचे शेतं रिकामे आहे. तिकडं मस्त भात आहे. भात छानपैकी झालेला आहे, पण हिरवा आहे सध्या. आपण काही कापू शकत नाही. फराळ करून परत एकदा चाललो शेतात. इकडं आहे मस्त हिरवगार भात आणि हा म्हणे माझा आवडीचा भात आहे. हा बारीक भात ज्ञानेश्वरीचा आहे. आणि इकडं चाललंय परत स्टंट बांधावरून. शहरातल्या लोकांसाठी हा स्टंटच आहे. सो जास्त मनावर घेऊ नका आणि सांगू नका एवढंच आहे तेवढंच आहे आणि आम्हाला जमतं वगैरे वगैरे. इकडे कोथिंबीर घ्यायला आलो, पण कोथिंबीरपेक्षा गवतच जास्त दिसत आहे. सो कोथिंबीर घेऊया आणि जाऊया आपल्या घरी.
छानपैकी कोथिंबीर घेतली आहे आपण, मस्त फ्रेश आणि हिरवीगार अशी कोथिंबीर आहे आणि कोथिंबीर घेऊन आता जातो आहे आमच्या घरी. सो बाय बाय आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.